मातीच्या भांड्यांचा वापर भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे आजही काही लोक आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी स्वयंपाक मातीच्या भांड्यांमध्ये करतात। मातीची भांडी वापरणं खरं तर खूप आरोग्यदायी आणि सोपं आहे। त्यासाठी काही साधे नियम आहेत आणि जर ते पाळले तर या भांड्यांमध्ये जेवण केल्यावर एक वेगळी चव अन्नाला येते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मातीची भांडी कशी वापरावी तर ते स्वच्छ करेपर्यंत अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्यामध्ये अन्न शिजवल्यानंतर आपल्या शरीराला काय फायदे होतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। आता इथे मी काही मातीची नवीन भांडी आणलेली होती, ती एका टबमध्ये पूर्ण टब भरेल असं पाणी घेतलेलं आहे आणि भांड्यांमध्ये सुद्धा ते भांडे पूर्ण पाण्याने भरलेली आहेत, म्हणजे ते भांडे पूर्ण पाण्यात बुडेल अशा पद्धतीने ती मी जर ठेवलेली आहेत। दुसऱ्या टबमध्ये सुद्धा मी काही मातीची भांडी भिजत ठेवलेली आहेत। मातीची भांडी वापरण्यापूर्वी त्यांना पाण्यात बुडवून भिजवणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे जास्त तापमान सहन करू शकतात आणि सहज फुटत नाही, म्हणून त्यांना वापरण्याआधी 24 तास पाण्यात भिजत ठेवावे। आता इथे बघू शकता तुम्ही आपली भांडी पूर्णपणे छान भिजलेली आहे पाण्यामध्ये। मी बरोबर 24 तासानंतर ही भांडी पाण्यातून काढून घेतलेली आहेत आणि इथे मी प्रत्येक भांडं वेगळं करून आता उन्हामध्ये एक दिवस पुन्हा सुकवून घेणार आहे। तुम्ही हवं तर फॅन खाली सुद्धा वेगवेगळं भांडं सेपरेट असं सुकवून घेऊ शकता। मातीच्या भांड्यांमध्ये आपण स्वयंपाक केला तर त्याचे आपल्याला अनेक फायदे मिळतात। मातीच्या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न शरीराला फायदेशीर असते, कारण मातीच्या भांड्यांमध्ये पोषक घटक सुरक्षितपणे शिजतात आणि अन्नाची पौष्टिकता अधिक टिकवली जाते। आता इथे अशा प्रकारे जवळजवळ एक दिवस मी पूर्णपणे भांडे सुकवून घेतलेले आहेत। आता भांडी वापरण्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण या भांड्यांना जे आपण स्वयंपाकासाठी तेल वापरतो ते तेल या भांड्यांना लावून घेणार आहोत। अगदी घरात जे तुम्ही स्वयंपाकासाठी तेल वापरतात ते कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता। आता मी एक कापसाच्या साह्याने सगळ्या भांड्यांना तेल लावून घेणार आहे। आतून बाहेरून सगळीकडे आपल्याला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे भांड्यांना। इथे हाताच्या साह्याने सुद्धा तेल व्यवस्थित लागलं जातं, पण आपल्याला सगळं आतमध्ये सुद्धा भांड्यांना व्यवस्थित तेल लागलं जावं व्यवस्थित, म्हणून मी इथे कापसाच्या साह्याने सगळ्या बाजूने तेल लावून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने मी सगळ्या भांड्यांना तेल लावून घेतलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही। आता इथे तेल लावून झाल्यानंतर ही भांडी आपल्याला पुन्हा एक दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहेत, किंवा फॅन खाली जरी तुम्ही तसंच सुकत ठेवलं तरी चालेल। या दोन्ही गोष्टी केल्यामुळे ही भांडी स्वयंपाकासाठी योग्य होतात। आता अशा प्रकारे 24 तासानंतर तेल लावून आपली भांडी पूर्णपणे सुकलेली आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही ही भांडी आता स्वयंपाक करण्यालायक झालेली आहे। पण स्वयंपाक करण्याच्या अगोदर ही भांडी आपल्याला एकदा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि त्यासाठी कोणती घासणी वापरायची हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तारेची घासणीने ही भांडी घासायची नाहीत, त्यासाठी पुढे कोणती घासणी वापरणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि भांडंही कसं घासायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण ही घासणी अशा प्रकारची असते, ती बाजारात मिळते। ह्या घासणीने तुम्ही अगदी हलक्या हाताने ही भांडे आतून व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, किंवा लिंबू असतं, लिंबूच्या साह्याने सुद्धा ही भांडी चोळली तरी चालतात, किंवा राख असते ती राख या नारळाच्या शेंडीने राखीने ही भांडी घासली तर अतिउत्तम। पण सध्या आपल्याला शहरांमध्ये राख आणि नारळाची शेंडी दोन्ही उपलब्ध नसतात, म्हणून अशा प्रकारे आपण भांडी घासली तरी आपली भांडी स्वच्छ होऊ शकतात। आता भांडं स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये मी आधी थोडंसं तेल टाकून घेणार आहे, मग ते गॅसवर ठेवणार आहे। आधीच आपण भांडं गॅसवर ठेवायचं नाही, आधी खाली त्याला हीट न लागता तेल टाकून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि मग ते भांडं आपण गॅसवर स्वयंपाक करण्यासाठी ठेवायचं आहे। जसं पाणी थंड होण्यासाठी आपण माठ आणतो, पण त्यात सुरुवातीला जे पाणी भरतो ते आपण नंतर एक दिवस ठेवून टाकून देतो, त्याचप्रमाणे या भांड्यांमध्ये मी थोडंसं काहीतरी शिजवणार आहे आणि ते आपण नंतर मग टाकून देणार आहोत, कारण पहिल्यांदा त्या भांड्याला वेगळी एक वास आणि चव येते, म्हणून त्यात शिजवलेलं सुरुवातीचं अन्न
आपण हे टाकून देणार आहोत। इथे मी आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि अशा प्रकारचा चमचा आपल्याला या भांड्यांसाठी वापरायचा आहे किंवा लाकडी चमचासुद्धा तुम्ही वापरू शकता। फक्त स्टीलचा आणि लोखंडी चमचा या भांड्यांसाठी आपण वापरणार नाही। तर आता इथे मी सगळ्यात आधी इथे कांदा थोडासा शिजवून घेणार आहे। यामध्ये कांद्याला एक उग्र असा वास असतो, त्यामुळे या भांड्यांमध्ये पुढे जेव्हा आपण अन्न शिजवतो त्याचा वेगळा वास येत नाही आणि चवही छान लागते। आता इथे आपला कांदा शिजतो आहे, पण गॅसची फ्लेम ही मीडियम आहे। आता इथे कांदा शिजल्यानंतर मी ते भांड्यातून काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा ते भांडं स्वच्छ करून घेणार आहे। याच घासणीने आपल्याला ही भांडी स्वच्छ करायची आहेत। यामध्ये लक्षात ठेवा की या भांड्यांसाठी तारेची घासणी बिलकुलसुद्धा वापरायची नाही। मातीची भांडी वापरण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मध्यम आचेवर ही भांडी ठेवावी। जास्त आचेवर माती थोडं वेगळं तापमान घेते, त्यामुळे भांड्यांना तडा जाण्याची शक्यता असते आणि चांगली चव मिळवण्यासाठी जास्त आच न वापरणे महत्त्वाचे आहे। अशा प्रकारे मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने त्याची चव नैसर्गिक तर राहतेच, पण परिपूर्ण बनते। यातील जेवण अधिक हायड्रेटेड आणि ताजं राहते। माती अन्नाच्या पोषक घटकांना जास्त टिकवून ठेवते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मातीची भांडी कशी वापरावी आणि त्याचे फायदेही सांगितले आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। चला तर मग नवीन वर्षाचं स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया। नववर्षाभिनंदन।